धडा क्रमांक 3 हडप्पा संस्कृतीचे सर्व प्रश्नांचे उत्तरे कसे लिहावे हे पाहणार आहोत. चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 आ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. उत्तर 1. हडप्पा संस्कृतीचा शोध सिंधू या नदी काठी लागला. उत्तर 2. हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह मोहंजोदाडो या ठिकाणी सापडले. उत्तर 3. हडप्पा संस्कृतीतील लोथल या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. बा. चूक की बरोबर ते लिहा. उत्तर 1 बरोबर. उत्तर 2 चूक. उत्तर 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 2 आ. संकल्पना चित्र पूर्ण करा. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. उत्तर पक्क्या विटांची घरे, सुनियोजित नगररचना, कला व हस्तकला, शेती व व्यापार. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक ब आणि त्याचे उत्तर याप्रमाणे लिहा. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे मोहेंजोदाडो येथील महास्नानगृह. उत्तर मोहेंजोदाडो येथे मोठे महास्नानगृह सापडले. ते पक्क्या विटांनी बनलेले असून त्यात पाणी भरण्याची व बाहेर काढण्याची व्यवस्था होती. धार्मिक विधी किंवा सार्वजनिक स्नानासाठी त्याचा उपयोग होत असावा. दुसरा प्रश्न आहे हडप्पाकालीन वस्त्र व दागिने. उत्तर हडप्पाकालीन लोक सुती व रेशमी कपडे वापरत असत. स्त्री पुरुष दोघीही विविध प्रकारचे दागिने घालत असत. माती, शंख, तांबे, चांदी, सोने व मौल्यवान दगडापासून दागिने बनवत. हार, बांगड्या, कर्णफुले, अंगठ्या व बाजूबंद हे प्रमुख दागिने होते. तिसरा प्रश्न आहे हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. उत्तर हडप्पाकालीन लोक कला व हस्तकलेत प्रगत होते. त्यांनी सुंदर मातीची भांडी, शिक्के व मूर्ती तयार केल्या. कास्यांची नर्तकी आणि पुरोहित राजा यांचे पुतळे प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 4 पाठातील नकाशेचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतातील राजस्थान या राज्यातील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. उत्तर कालीबंगन. दुसरा प्रश्न आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. उत्तर मोहेंजोदाडो. तिसरा प्रश्न मांडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे. उत्तर चिनाब नदी. चौथा प्रश्न दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे. उत्तर महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील सुसूत्र नगररचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरा प्रश्न आणि उत्तर याप्रमाणे लिहा. अशा प्रकारे हा व्हिडिओ संपवतात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन गुड बाय.